श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा. श्री गणेशाय नमः. संकल्प. हातात उदक घेऊन नंतर म्हणावे, श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीये परार्धे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः तीरे शालिवाहनशके रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने. जेव्हा पती पत्नी सत्यदत्त पूजा करायला बसतात, त्यांच्याकडे पूजा असते, ते मालक असतात आणि त्यांना जो भटजी सांगतो की उदक घ्या हातामध्ये, हात जेव्हा दुसरं दोन संकल्प तर झालेलेच आहेत, तिसरा संकल्प घ्यायचा आहे आपल्याला. तिसरा संकल्प घ्यायचा आहे तेव्हा उदक हातात देतो. उदक हातातच ठेवायचं आहे. पाणी, उदक म्हणजे काय, पाणी हातातच ठेवायचं आहे आणि ते संकल्प करायचं आहे. श्रीमद भागवत गीता आहे महापुरुषस्य. त्याच्यामध्ये महापुरुष कोण आहे तर प्रत्यक्षात श्रीकृष्णाचा अवतार आहे, त्या विष्णूचा अवतार आहे, विष्णूचा अवतार आहे, नारायणाचा अवतार आहे श्रीकृष्ण. त्याचा श्रीमद भागवत विष्णू राज्ञया म्हणजे विष्णूचा अवतार त्या श्रीमद भागवतामध्ये दिलेला आहे. प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मण द्वितीये, ब्राह्मणांना वंदन म्हणजे ते प्रत्यक्षात नारायणाला वंदन, तो महापुरुष आहे श्रीमद भागवताचा. असं म्हटलं जातं 18 पुराणांमध्ये. श्रीमद भागवत जर वाचलं, श्रीमद भागवताचं पारायण केलं, श्रीमद भागवताचं जर निरूपण झालं, ते श्रवण केलं तर म्हणतात ना लगेच तिथे मोक्ष आहे ना. परिषद राजाला काय दिलं, मोक्ष दिलं ना. जेव्हा परिषद राजाच्या डोक्यामध्ये कोण बसलं होतं, बसला होता. कलियुगाला तिथून सुरुवात झाली. जेव्हा कलियुगाला जेव्हा या युगामध्ये यायचं होतं, जेव्हा द्वापार युग संपला आणि द्वापार युगाच्या एंडिंगला म्हणजे शेवटी कलियुगाला प्रवेश करायचं होतं, पण त्यांनी प्रवेश करताना त्या राजाची आज्ञा घेतली. बघा, असाच कलियुग आला नाही. असाच कलियुग आला का, अजिबात नाही. त्यांनी पूर्ण ब्रह्माकडे पहिला आज्ञा घेतली की माझा सुद्धा युग पाहिजे. मग तो ब्रह्माच्या समोर गेला. पण कसा गेला ब्रह्माच्या समोर, पूर्ण नग्न अवस्थेमध्ये गेला. ब्रह्मा हसायला लागला. का हसायला लागला, कारण त्यांनी हातामध्ये काय पकडलं, लिंग, आणि काय म्हणतात ना, डाव्या हातामध्ये लिंग पकडलं, उजव्या हातामध्ये जिव्हा पकडली. का, ह्याचा अर्थ काय तर लिंगावर काय म्हणतात ना, कंट्रोल नाही, मर्यादा नाही, आणि जिभेवर पण मर्यादा नाही. जसं वाटेल तसं बोलावं, वाटेल तसं कोणाला पण काय पण बोलावं, वाटेल तसं सगळ्यांचं मन दुखवावं, असं कलियुगाचं मत. म्हणजे ते कलीचं मत होतं. कलीचं मत तेच होतं. म्हणून त्यांनी जिव्हा पकडली. म्हणजे कसं, अभद्र बोलायचं. अभद्रवर बोलतात ना, बोट नाही ठेवता येत, अभद्रवर नाही. पण सत्य असेल ना तर त्याला दाबून ठेवलं जातं, म्हणून जिव्हा पकडली. अशी सत्य बाहेर नाही पडायचं, फक्त खोटं बाहेर पडायचं, असं ती जिव्हा पकडली. असे ते जिव्हेचा अर्थ आहे. जेव्हा कलियुगाने पकडली तेव्हा. आणि लिंगावर ताब्या नाही ठेवायचा, ताबा ठेवायचा नाही. म्हणून इकडे तिकडे काय होतात, बलात्कार. का होतात बलात्कार, पूर्वी व्हायचे का एवढे बलात्कार, एवढे नसे, कुठेतरी झाला तर, पण एवढे नसे. पण आता एक नाही दिवस गेले, 2 नाही दिवस गेले, लगेच म्हणजे वर्षाचे 365 दिवस काय आहे, बलात्कार होतो. का होतो बलात्कार तर काय म्हणतात, लिंगावर काय केलं, ताबा ठेवलेला नाही कलीने. त्यांनी लिंग डाव्या हातात पकडलं, लिंग उजव्या हातात पकडायला पाहिजे, पण तिथे डाव्या हातात पकडलं. लिंगावर ताबा नाही. ताबा ठेवणारा असेल तर कुठे असेल, जा सद्गुरूशी शरण. जिथं सद्गुरूच्या शरणाला आला, जो शरणागती ज्यांनी पकडली, जो श्रवणाला आला, तिथेच ताबा असणार, बाकी कुठेच नाही. जिथे सत्संग आहे तिथे लिंगावर ताबा असणार, बाकी कुठेच नाही.
जिथे जिथे सत्संग आहे, जिथे जिथे संत कीर्तन आहे, तिथं तिथं फक्त ताबा असणार, जिभेवर पण लिंगावर पण. म्हणून सांगितलं श्रीमद भगवतो महापुरुषस्य विष्णू राज्ञया प्रवर्तमानस्य. तो कसा आहे? प्रवर्तमानस्य, वर्तमानामध्ये तो एक असा महापुरुष आहे, तो श्रीकृष्ण आहे. तो श्रीमद भगवत जर वाचलं किंवा त्याचं पारायण केलं किंवा त्याचं अध्ययन केलं किंवा त्याचं निरूपण केलं किंवा त्याचं श्रवण केलं तर काय आहे? मोक्ष आहे. अद्य ब्राह्मण द्वितीय परार्धे श्री श्वेतवराह कल्पे. ह्याच विष्णू नारायणाने काय घेतला? वराहाचा अवतार घेतला. का वराहाचा अवतार घेतला? जेव्हा पृथ्वी राक्षसांनी पाण्यामध्ये घातलेली, समुद्रामध्ये नेली, ती पण खोल नेली एकदम. बघा, जर ती पृथ्वी प्रत्यक्षात नारायणाने सोडवली नसती तर पृथ्वी म्हणजे मनुष्य नसता. मनुष्य कुठे आहे? पृथ्वीवर आहे. पृथ्वीच जर नसती तर मनुष्याचा जन्म झालाच नसता. म्हणून त्या पृथ्वीला वाचवण्याकरिता नारायणाने काय केला? वराहाचा अवतार घेतला आणि त्या पृथ्वीला त्याच्या दातांनी वर आणली आणि त्या राक्षसाचा काय केलं? वध केलं. कलियुगे भरतवर्ष. कलियुगाचा जो वर्ष आहे, युग आहे, तो काय आहे? भरतवर्ष. या भरतवर्ष, भरत हा जेव्हा द्वापर चालू झाला, द्वापर कधी चालू झाला? तर त्रेतायुगाच्या एंडिंगला, त्रेतायुगाचा लास्ट वर्ष होता तेव्हा द्वापर युगाने परमिशन घेतली ब्रह्माकडे की मला माझं युगाचं काय करायचं आहे? प्रदर्शन करायचं आहे. मग ब्रह्मा म्हणाला, कर ना तुझ्या युगाचं प्रदर्शन. का आहे तुझ्या युगामध्ये? सांगितलं, धर्माचा छेद आहे माझ्या युगामध्ये. धर्माला काय करेल मी? छेदील, धर्माचा नाश करील. असा तो वर्ष होता. पण जर या युगामध्ये परमेश्वराला प्रत्यक्षात विष्णू भगवंत जर जन्माला आला ह्या द्वापार युगामध्ये, तर धर्माचा का होईल? विजय होणार आणि अधर्माचा नाश होईल. पण त्या द्वापाराने काय ठरवलेलं? म्हणून तिथे काय झाली? भांडणं झाली सगळी. मग काय बोलले? तुझा आहे ना तो माझा आहे, माझा तो माझाच आणि तुझा पण माझा. म्हणजे तुझी जेवढी वस्तू आहे, तुझी जेवढी प्रॉपर्टी आहे ती माझी आहे आणि माझी जी एवढी प्रॉपर्टी आहे ती पण माझीच आहे. बघा, हा कुठला? द्वापर युगाचा जो हे होतं, बोलतात ना द्वापर युगाचा काय होतं? हा शस्त्र होता. म्हणजे द्वापर युगाचा हा वागणं होता. म्हणून तर महाभारत झालं. महाभारत असंच झालं का? महाभारत असंच झालं नसतं. आणि काय झालं? महाभारतामध्येच म्हणजे द्वापर युगामध्येच टोमणे आले. प्रत्यक्षात टोमणे आले ना महाभारतामध्ये. काय? अंध का पुत्रा अंध का पुत्रा अंध आलं ना, टोमणाच आला ना तो एक प्रकारचा. मग तिथून टोमणे चालू झाले. मग कलियुगात किती फास्ट झाले हो टोमणे सांगा. मग तिथून टोमणे चालू झाले. अंध का पुत्र अंध. अरे असू दे ना, अंधाचा पुत्र अंधा असू दे, पण आपल्याला काय करायचंय हे कंट्रोल नाही ठेवलं तिथे जिभेवर. मग काय झालं? नंतर कली आला ना, कलीला वेळ नाही लागला यायला, वेळ लागला नाही. म्हणून बोलताना सुद्धा काय करायचं आहे? कंट्रोल ठेवायचं आहे, विचार करायचा आहे. कुठला तो माणूस आहे, का आहे, त्याचे कर्म किती घाण आहेत. जर असं हे शब्द बोलले तर त्याला तो समजणार नाही की हां आपलं वागणं तसं, आपल्या वागण्यावर हे आहे, मग आपलं वागणं चेंजेस करू दे, आपलं वागणं चांगलं ठेवू दे. हा नाही सुधारणार, हा असं नाही करणार. पण तो काय करणार? हिने मला टोमणाच का मारला, टोमणाच का मारला, मी कसा पण असू दे, हिने टोमणाच का मारला. मग त्याच्यावर ते काय घडलं? महाभारत घडलं. असंच महाभारत घडलं नाही. महाभारत घडलंच, समजा घडलं असतं पण एवढा छेद झाला नसता, नष्ट झाला नसता सगळा. बघा, पण जरी महाभारत घडवलं त्याने अशी उजवी बाजू पकडली का? ह्याच्यातूनच मला काय करायचं आहे? अंध का पुत्र अंधा ना, माझा बाप अंधा आहे पण मला डोळे आहेत ना, मग मला चांगली कर्म बघता आलं पाहिजे. असा का नाही तो बोलला? असं का नाही त्यांनी सोच केलं? ज्यांनी केलं त्यांनी अशी सोच का नाही केली? नाही ना केली. पण त्याने काय केलं? उजवा नाही पकडला, त्यांनी डावा पकडला. का पकडला डावा हो? कारण त्या युगामध्ये काय आहे? धर्माचं छेद करायचं होतं.
म्हणून द्वापर युग तो असा होता की धर्माचा छेद करायचा त्याचा निर्णय होता. पण जेव्हा श्रीकृष्ण विष्णू नारायण जेव्हा जन्माला आले श्रीकृष्णाच्या रूपात, तेव्हा धर्माचा काय केला, विजय केला, धर्माची रक्षा केली त्यांनी. आणि धर्माची रक्षा करण्याकरता श्रीकृष्ण नारायण जन्माला झाले. बघा, श्रीकृष्ण नारायणाचाच अवतार श्रीकृष्ण म्हणून जन्म घेतला. कशाचं रक्षण करण्याकरता, तर धर्माचा. जे 5 पांडव होते ते धर्म होते, पूर्ण धर्माचं रक्षण करणारे होते आणि धर्मामध्येच राहणारे होते, सत्य होते. कधी असत्य भाषा त्यांच्याकडे नव्हतीच. बल पण होता, सत्य पण होतं, सुंदर सौंदर्य पण होतं, तेज पण होता, सगळं त्यांच्याकडे होतं, धन पण होता, काही कमी नव्हती. पण काय आहे माहिती का असतं, समोरचा माणूस त्यांना ओळखताना आलं. समोरच्या माणसाने त्यांना काय केलं, आमंत्रण दिलं, पार्टी करायला यावं आमच्याकडे. आता पण तेच चाललंय कलियुगात, आमच्याकडे पार्टी करायला या हो. तसं आमंत्रण दिलं, आमच्याकडे भोजनाला या. पार्टी ना आत्ताच्या युगात त्याला पार्टी म्हणतात. आमच्याकडे जेवायला या. मग हे जेवायला गेले, लक्षात ठेवा, ज्याच्या पिंडामध्ये कावा असतो ना, काले गुण असतात ना, त्या व्यक्तीकडे कधी जेवायला पण जाऊ नये. जेवायला पण जाऊ नये, कारण महाभारतामध्ये ते दाखवून दिलं. म्हणून सांगितलं, श्री श्वेत वाराह कल्पे पृथ्वी वाचवली त्यावेळेस श्री नारायणाने वैवस्वत मन्वंतरी कलियुगे भरतवर्षे भरतखंडे. भरतवर्ष, भरतखंड कुठला आहे, आशिया खंड आहे. जम्बूद्वीपे, बघा, दंडकारण्य देशे गोदावर्या. गोदावर्या ही नदी आहे, कारण त्या नदीचं नाव सुद्धा याच्यामध्ये आहे, तीरे शालिवाहन शके. बघा, रामक्षेत्रे, रामाचा क्षेत्र अस्मिनी वर्तमाने. आता जो वर्तमान महिना आहे चालू, तो त्या वर्षाचं नाव घ्यायचं आहे. जेव्हा आपण पूजा घालतो त्यावेळेस नाम संवत्सरे आयणे, म्हणजे कुठला महिना, कुठला ऋतू, कुठली तारीख, कुठल्या महिन्याची तारीख, परत पुढे आयने ऋतू कुठला, मासे कुठला, मास कुठला, पक्षही कुठला. पक्ष 2 असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. तिथी पण असतात, कुठली तिथी, वासरे एवं गुणे विशेषणे विशिष्ठाया शुभपुण्य तिथो मम आत्मनः. आता जेव्हा उदक दिलं ना की एवढं जो बोलतो इथपर्यंत, मम आत्मनाच्या पाठीमागे विशिष्टया शुभपुण्य तिथो, एवढं कोण बोलतो, पंडित बोलतो. आणि त्याच्या पुढं ज्याच्या हातामध्ये उदक देतो ना त्याला बोलायला लागतो मम आत्मनः. नंतर ज्याच्या हातामध्ये उदक आलं तो म्हणतो मम आत्मनः. म्हणजे मम आत्मनः प्रेम. मम म्हणजे काय, माया, प्रेम कोणावर पाहिजे, ईश्वरावर पाहिजे. आत्मनः, आत्मसात करायचं आहे, आत्मा परत आणायचं आणि त्या आत्म्याचं ऐकायचं आहे. श्रुती स्मृती पूर्णोक्त फल प्राप्त्यर्थ. श्रुती काय आपली, स्मृती काय आपलं, स्मरण काय आहे, कशाबद्दल आपण पूजा ठेवलेली आहे, काय आपली श्रुती आहे, काय आपलं मागणे आहे, फल काय देणार, प्राप्त्यर्थ काय मिळणार आहे. त्या ईश्वरावर जर भरपूर आराधना केली तर तो ईश्वर सगळं देणार, तर चांगलंच देणार. जो धन देणार तो सुधन देणार, जो ज्ञान देणार तो सुज्ञान देणार. बघा, ते ईश्वराचं जर केलं तरच, ईश्वराला जर सतत स्मरण केलं, सकाळी उठल्यापासून ईश्वराला स्मरण केलं, रात्री झोपेपर्यंत ईश्वराला स्मरण करून झोपलं, तर हे सगळं ईश्वराच्या कृपेने सगळं येणार आपल्याकडे. सु म्हणजे सगळं चांगलं, उत्तमाचं. मनोरथ सिद्धार्थे, सकल मनोरथ सिद्धार्थे. सगळी मनोरथ काय, जेवढे मनात ज्या इच्छा चांगल्या असतील त्या पूर्ण होतील. यथा मिलित उपचार द्रव्य, काय धन मिळेल. द्रव्य म्हणजे काय, धन मिळेल. कशाच्या रूपाने मिळेल, जेव्हा सद्गुरू सत्यदत्त पूजा घालतो ना तेव्हा. सद्गुरू सत्यदत्त पूजा आणि सत्यनारायणाची पूजेमध्ये खूप फरक आहे. सद्गुरू सत्यदत्त जर पूजा घातली, तुम्ही घरातच करा, 5 जणांचा 7 जणांचा परिवार असेल, 7ही जण जर श्रवणाला बसत असतील ना, तर एखाद दिवशी सुट्टी असली तर आनंदाने ती घरातच पूजा करा. 2 तासात ती पूजा उरते, 2 तासात.
त्याच्यातून तुम्हाला धनसुद्धा प्राप्ती होईल. फक्त ते काय साहित्य तुम्हाला आणायला लागतं एवढंच. त्याला 2000 खर्च येईल, एवढा नाही. 2000 पण नाही येणार, कमी येणार खर्च. द्रव्य, क्षेम, स्थैर्य, यश, लाभ, आयु, आरोग्य, ऐश्वर्य, श्री सेवा दास्य भक्ती प्राप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रीत्यर्थ श्री सद्गुरु सत्यदत्तस्य सांगस्य सपरिवारस्य पूजनम च करिष्ये. काय काय मिळेल बघा. क्षेम, क्षेम म्हणजे काय तर रोगराई नष्ट होणार, स्थैर्य प्राप्त होणार. जे आपण आपलं मन कसं भटकतं असतं ना, भटकंती मन असतो, तिथे मनाला काय होईल, स्थैर्य प्राप्त होईल, समाधान प्राप्त होईल. बघा करून बघा ती पूजा, तर खरोखर मनाला समाधान प्राप्त होतं. यश, यश मिळतो सगळे याच्यामध्ये. यश, तुम्ही चांगले वागलात, यश, कीर्ती, प्रताप, मान, सन्मान. जन्माला येणं तर आपलं यश घेऊनच येतो ना मनुष्य. पण यश कशात आहे, ज्याच्यात मान सन्मान आहे ना, तोच यश आहे. खोटा मान सन्मान असेल तर तिथं यश नाही, तिथे अपयशच असणार. कधी तुम्हाला तात्पुरतं मिळेल, नंतर काय होणार, रिकामा होणार. तो काय असतो, अपयश. म्हणून अपयश नको आपल्याला, अखंड यश पाहिजे. तर कसं राहावं, सत्य संकल्प आपण घेतो ना हातात. संकल्प कशाला घेतो, जेव्हा एका परिवारामध्ये श्री सत्यदत्त पूजा होते ना, तेव्हा संकल्प हाच असतो की कसं राहावं, कसं वागावं, किती प्रेम करावं त्या ईश्वराला ना, किती सत्य बोलावं ना. सत्य बोलायलाच पाहिजे. असत्य कुठं बोलायचं, जेव्हा आपण घरापासून दूर, घराकडे यायला आपल्याला अडीअडचणी निर्माण होतात. माझ्या मुलांबालांकडे किंवा माझ्या परिवाराकडे यायला मला अडीअडचणी होतात ना, तिथे कुठेतरी असत्य बोललात तरी चालेल. पण परिवारामध्ये राहतो आपण, परिवारात राहायचं आहे ना, परिवारांसोबतच जर असत्य बोललं तर ते चांगलं नाही. बघा, क्षेम, स्थैर्य, यश, लाभ भेटतो. लाभ कशातून, जो आपण काय काम करायला घेतला त्याच्यापासून काय भेटेल, लाभ भेटेल. आणि लाभ भेटतोच लाभ. अखंड नामस्मरण करा, अखंड त्या देवाचे, जो देव तुम्ही आणलात घरात, त्या देवाची ईश्वराची सकाळपासून झोपेपर्यंत अखंड नामस्मरण करा. यश बघा, क्षेम, स्थैर्य, यश, लाभ, आयुसुद्धा भेटेल. आयु म्हणजे आयुष्य म्हणजे माणसाला आयुष्यसुद्धा त्याच्यातून मिळेल. पण तसं अख्ख्या परिवाराने राहायचं आहे. एकच नवरा राहतो आणि बायको नाही राहत तर नाही. बघा, पतीला आयुष्य पाहिजे असेल, बायको पण उत्तमाची राहायला पाहिजे. बायको तिला नाही म्हणत, तिला पत्नी म्हणतात. पत्नी उत्तमाची राहायला पाहिजे. बघा, पतिव्रता, पत्नी आणि बायको याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. पतिव्रता म्हणजे पतीशिवाय ती काही नाही करू शकत. पती नसेल तर ती जेवू नाही शकत. पती जेवल्याशिवाय ती नाही जेवणार. पतिव्रता कोण होती, प्रत्यक्षात तुकाराम महाराजांची पत्नी होती. पतिव्रता होती, ती अखंड शिव्या द्यायची. पण कोणाला द्यायची, पांडुरंगाला द्यायची शिव्या, नवऱ्याला नव्हती. कारण नवरा अखंड पांडुरंगाची भक्ती करायचा. अखंड तुकाराम महाराज अखंड पांडुरंगाची भक्ती करायचा. म्हणून ती जेव्हा काही संसारात कमी असेल ना, तेव्हा ती विठोबाला शिव्या द्यायची, पण स्वतःच्या नवऱ्याला देत नव्हती. स्वतःचा नवरा जेव्हा नाही जेवत ना, तेव्हा तो कुठे आहे हे शोधत. नवरा जर 15 दिवस नसेल तर ती बाई जेवायची नव्हती, उपाशी राहायची. तशी नाही चालता येत तरी पण ती चालत जायची. क्षेम, स्थैर्य, यश, लाभ, आयु, आरोग्य, ऐश्वर्य, श्री सेवा दास्य भक्ती प्राप्त्यर्थ. पण श्री सेवा दास्य भक्ती म्हणजे हे सगळं मिळायचं आहे आपल्याला. क्षेम पण मिळा, स्थैर्य पण मिळा, यश, लाभ, सगळ्यापासून यश मिळणार, सगळ्यांपासून लाभ मिळणार, आणि प्लस आयुसुद्धा म्हणजे आयुष्य पण जास्त असणार. कशाने तर सद्गुरू सत्यदत्त पूजा घातल्याने. आरोग्य पण मिळणार. आरोग्य, आता हे माणूस जर अखंड नामस्मरण करत असेल तर किती पण रोग असू तर तरी त्याच्यातून काय म्हणतात ना, रोग प्रतिवर्धनकारक क्षमता तो पुरवणार.
अखंड नामस्मरण त्या ईश्वराचा पाहिजे ते सांगितलं याच्यात. प्राप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रीत्यर्थ म्हणजे श्रीसेवा दास्यभक्ती पण प्राप्त होणार. अखंड नामस्मरण केलं तर ही काय झाली, श्रीसेवा झाली. अखंड त्याचं पूजन केलं, अखंड बस दिवसभर का पूजन करायला नको, जी वेळ आहे तेवढीच पूजन करायचं आहे. पण संसार करताना सुद्धा नामस्मरण अखंड करू शकतो. तर परमेश्वराचं काय मिळणार, प्रीत म्हणजे प्रेम भेटणार आपल्याला. श्री सद्गुरु सत्य दत्तस्य सांगस्य सपरिवश्य हे सगळ्यांनी करायचं आहे. कोणी, जय सद्गुरु सत्यदत्त पूजा सांगश सपरिवाराने हे करायचे, तरच हे त्या सपरिवारामध्ये हे सगळं मिळणार. पण एखादे या परिवारामध्ये 7 माणसांचं कुटुंब आहे, 10 माणसांचं कुटुंब आहे, 9 माणसांचा परिवार आहे पूर्ण, किंवा 5 माणसांचा परिवार आहे, किंवा 4 माणसांचा आहे. एकानेच करणं आणि बाकीच्यांनी असं राहणं, पाहिजे तसं बोलणं, पाहिजे तसं वागणं, तर असं नाही चालणार. एकाने करणं तर दुसऱ्यांनी पण ते चांगलं केलं पाहिजे, सगळ्यांनी चांगलं केलं पाहिजे, तर सगळं चांगलं होणार. सद्गुरू सत्यदत्तमध्ये हे असं दिलं आपल्याला. म्हणून यावेळी संकल्प काय करायचं आहे, नंतर तो संकल्प घ्यायचा आहे. ते भटजी सांगतात की एवढं तुला मिळणार, पण तू जर चांगला राहिलास, तुझा परिवार चांगला राहिला, तुझा परिवार उत्तम राहिला, तुझा परिवार जर त्या देवावर विश्वास करून, त्याच्यावर प्रेम करून, त्याचं सगळं स्मरण करून राहिला, आणि नंतर तरच तुला हे तू संकल्प कर. हे करशील का, हे कर. तेव्हा तो त्याला नाही बोलत की असं, पण हे प्रत्यक्ष संकल्प, ह्याचा संकल्पाचा अर्थ हाच आहे की हे मी सगळं करणार, हे मी परिवाराकडून करून घेणार सगळं. आणि तो संकल्प आपण स्वतः घ्यायचा आहे. म्हणजे जो पूजा घेईल, जो पूजा करणार, त्या मालकाने स्वतः संकल्प करायचा आहे. त्यांनी संकल्प केला ना, तर त्याच्या परिवाराकडून पण तो संकल्प घ्यायचा आहे की ही पूजा आपण घालतो ना, ती ह्याच्याकरता आहे. जर तुम्ही असं वागाल असाल तर मी ही पूजा घालतो, तर मी करतो, तरच तो संकल्प, नंतर तो संकल्प काय करायचा आहे, तांभाणामध्ये सोडायचा आहे. पण बघा, तत्रादौ निर्विघ्नतासिद्धर्थ गणपती पूजनम श्री कलश, गणपती पूजा करायची. कलश शंख घंटा दीप पूजनम च करिष्ये, गणपतीची पूजा करायची. नंतर हे संकल्प घेतल्यानंतर मग गणपतीची पूजेला सुरुवात करायची. मग गणपतीची पूजेला सुरुवात करायची, तिथे काय, कलश, शंख, घंटा, दीप पूजन. कलशाची पूजा, शंखाची पूजा. शंख म्हणजे प्रत्यक्षात मनुष्य आहे. शंख म्हणजे कोण आहे, मनुष्य आहे. तर घंटा, जी घंटा पण आहे, तो घंटा, जो घंटा झाला ना, तो पण एक तरी कोण पूर्वी होता ना, की तो काय म्हणाला, तो असा म्हणाला की मी अखंड देवाजवळ राहावं, अखंड ईश्वराजवळ राहावं, म्हणून तो घंटा होऊन राहिला. त्या घंटाची पण पूजा करायची. दीप पण म्हणाला मी अखंड देवाजवळ उज्ज्वल करत राहावं, देवाला प्रकाशित करत राहावं, देव मला प्रकाशित करतो, तो मी सुद्धा देवाला प्रकाशित करत राहावं. त्या दीपाची पण पूजन करायचे. म्हणजे हे जे प्रत्यक्षात आपल्या ह्याच्यामध्ये आहेत ना, कलश हा पण कोणतरी एक भक्त होता ईश्वराचा, म्हणून तो शुभ कार्यामध्ये त्याचा उपयोग होतो, त्याचा उपयोग करतात. कलशाची जेव्हा पूजा करतो तेव्हा सुद्धा काय असतो, कलश म्हणजे काय बोलतात ना, लक्ष्मी नारायणाचा असतो. तो लक्ष्मी नारायण, कलश म्हणजे काय, लक्ष्मी नारायण. तो म्हणतो की मला कलशाच्या रूपात द्या. लक्ष्मी नारायण नाही म्हणत की मला कलशाच्या रूपात द्या, की माझी जेव्हा सत्यदत्ताची पूजा होईल किंवा सत्यनारायणाची पूजा होईल तेव्हा माझं तिथे स्थान असेल. म्हणून तो अखंड नामस्मरण करत असतो त्या ईश्वराची. तर प्रत्येकाचं मागणं असतं की आपण एक भक्त आहोत, एक भक्ताची पहचान म्हणून त्या रूपात तो आलेला असतो. शंख पण तेच आहे ना, शंख घेतलेला आहे. त्या शंख असं आहे की शंख बोलल्यानंतर जर शंख आपल्या घरात असेल तर त्याच्यातून सुद्धा धन दौलत बोलतात ना मिळतो त्याची पूजा केल्यानंतर. पण तो शंखसुद्धा एक ईश्वराचा भक्तच होता, आणि त्याने पण काय केलं, शंख रूपाने तो ईश्वराच्या ह्याच्यात तो म्हणाला ना
की मला शंखाच्या रूपात जरी मी असले तरी मी ईश्वराच्या समीप राहील अशी माझी व्यवस्था करा, म्हणून तो शंखाच्या रूपात आला. घंटा पण तशीच आहे ना. घंटासुद्धा ईश्वराचं त्यांनी खूपच काहीतरी भक्ती केली असेल, म्हणून मला अखंड त्या ईश्वराच्या समीप राहायचं आहे, म्हणून घंटा म्हणून तो होऊन राहिला. दीप पण तसंच आहे. म्हणून ह्यांचीसुद्धा पूजा करायची आहे, की ज्यांचं विचार एक ईश्वराप्रती आहे, ईश्वराच्या समोर आहे, ईश्वराच्या समीप ज्यांचं चांगलं विचार आहे, अशा वस्तू त्या पूजेला आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे. आणि तो संकल्प तिथे घेतला, तिसरा संकल्प. तेव्हा गणपती पूजनला सुरुवात झाली आहे. अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा यः स्मरेत पुंडरीकाक्षं स बाह्यभंतरी शुचिः. म्हणजे काय, आतून बाहेरून त्या ईश्वराचं ध्यान करायचं आहे. गणपती पूजनाला सुरुवात झाली आहे, त्याचं पण आपण गणपती पूजन, गणपतीचं सुद्धा आपण पूजा करताना काय आहे, कशाबद्दल आहे, त्याच्यातून काय मिळणार, ते सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये होईल. तिथपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये विराम घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, भारत माता की जय. आणि उद्या गणतंत्र दिन आहे, तर वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय.